एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा 12वा खेळाडू पवेलियन पाशी पाठवून द्यायचा. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिला गोलंदाज करण गोलंदाज ट्रॅक वरती, तर सलामीची जोडी साहिल आणि केतन. साहिलच्या बॅट मधून आलाय पहिलाच उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. अगदी साहिलचा जर विचार केला तर पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा मागचा वाय वाकवला, त्याचनंतर ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता ते पाहिलं आणि त्याचनंतर स्वीपचा फटका, देखना फटका पाहायला मिळाला साहिलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा रायटम होता विकेटने. करण मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. सर्वे संघाचा प्रमुख गोलंदाज, प्रमुख ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. जर विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 खेळाडू पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा ऑर्कलेनचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला 30 असेलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला, तिथून फेकी झाली. एक धाव मिळाली आहे. 1च्या मदतीने धाव संख्याला जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती 7 धावा. पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू खराब हाताळला गेला, त्याच्यावरती खरपून समाचार घेतला आणि त्याचनंतर चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला गेलाय. असा साहिल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल केतन. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने करण सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. मिड ऑफचं क्षेत्र. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. आलाय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. अगदी जर विचार केला तर धाव संख्या झाल्या आतापर्यंत 11 धावा. फक्त 3 चेंडू फेस करत असताना पहिला फलंदाज साहिल त्याने षटकार ठोकला. त्याचनंतर 1 धाव काढत असताना फलंदाजी ट्रॅक वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळाला केतनच्या बॅटमधून आला एक चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र फसवाने गेलाय. पडला चेंडू. त्याच्यानंतर थोडासा काटा बदलणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. मिसमॅच चेंडू. इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाव संख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती 11 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न आहे. खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि चकवा देत चेंडू जातोय का आणि गेलाय सीमा रेषा पार. आलाय दुसरा चौकार त्यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. आता जर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. येणारा शेवटचा चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. अगदी चांगला स्टार्ट मिळालाय. बापवन संघाला 15 शब्दात इट इज वाईड, म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट बापवन संघाला मिळालाय, परंतु चांगली गोलंदाजी राहिली नाहीये. तितकीशी चांगली गोलंदाजी राहिली नाहीये करण याची. पुन्हा एकदा मोठा फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समालोचन कक्षाला सलामी देणारा ठोकलाय षटकार. 6-6-6.
डीजे. धावसंख्या झाले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 22 धावा. पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा म्हणजेच काय तर चांगला स्टार्ट मिळालाय बापवन संघाला. परंतु ते कमबॅक करण्यासाठी कोणता गोलंदाज येईल का याकडे नजर असेल. दुसऱ्या गोलंदाजी वळणे लागले. दुसरा गोलंदाज वापरला जातोय जिग्नेश. अगदी हा गोलंदाज आता मात्र वापरला जातोय. दुसऱ्या षटकासाठी वळणे लागले जिग्नेशची. परंतु जर विचार केला तर साईची देखील चांगली बॅट बोलली आहे. परंतु त्याला साथ देण्यासाठी केतनची अफलाटून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते केतनच्या माध्यमातून. अगदी सर्व फटक्याचा चौफेर फटके म्हणजे तो देखील करू शकतो. परंतु आता मात्र स्टायलिश बॅट्समन साहिल स्ट्रायकर वरती पाहायला मिळतोय. जिग्नेश गोलंदाज ट्रॅक वरती राईट बोथ विकेटने. मोठा फटका आलाय चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा रेषा पार. इथून आलाय पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. पॅडल स्वीप करत असताना चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. पुन्हा एकदा जिग्नेश टू साहिल. रिव्हर्स स्वीटचा प्रयत्न आणि इथून मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 2 धावेसाठी 1 धावेसाठी 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. 29 धावा स्कोर कार्ड वरती मात्र लगावले गेल्यात. स्विचचा प्रयत्न होता परंतु या मैदानाची खासियत आहे अगदी तुम्ही वारंवार चांगले फटके मारताय परंतु व्ही शेप मध्ये जो फलंदाज केल ना त्यालाच धावा मिळतील. पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाची चूक झाली आहे. इथून मात्र चेंडू पडला त्यानंतर थोडासा काटा बदलणारा चेंडू पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने जाताना 1 धाव मिळाल्या. 1च्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 30 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल आपल्याला साहिल 4 चेंडू आणि 14 धावांवरती तो खेळतोय. तर केतन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय अगदी इनसाइड एज लागत असताना इथून मात्र त्रिफळाची झालाय अगदी प्ले डाऊन. इथून मात्र फलंदाज पाहत होतोय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल. काय अफलातून बॅटिंग केली खरोखरच सुरेख बॅटिंग. एकदा बॅटिंग आवडली असेल तर या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊयात मित्रांनो. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुदेश. याच्यावरती आता जबाबदारी असेल. मोठा धक्का बसलाय. 1 गडी बाद झालाय परंतु जर विचार केला तर जमेशी बाब साहिल मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाल्या आतापर्यंत 30 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी टाकायला सुरुवात केली जिग्नेशाने. जिग्नेश देखील कमबॅक करणं जाणतो. त्याच्याकडे देखील ती ताकद आहे. त्याच्याकडे देखील ती कुवत आहे. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावेसाठी. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 31 धावा. 31 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेले. 3 षटकांचा सामना त्यातील दुसरं षटक चालू आहे. 1.5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. सुंदर आयोजन नियोजन मित्र परिवार आयोजित यारी दोस्ती चषक 2026 थरार महासंग्राम आपण मात्र पाहतोय अनुभवतोय. आता मात्र ऑफ स्टिक सोडून जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत दर्शवतायत एस इट इज वाईड. म्हणजे पुन्हा एकदा तो चेंडू हाताळावा लागेल. धाव संख्या झाल्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 32 धावा 32 रन लॉस ऑफ 1 विकेट. अगदी जर विचार केला तर सर्व फटके मारतोय साहिल. तो देखील अजून मैदानामध्ये आहे परंतु त्याला साथ देण्यासाठी गेला सिद्धेश. आता मात्र सिद्धेश 1 तेरे तो 1 मेरे. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. इथून आलाय खणखणीत षटकार.
थँक्यू डीजे. अगदी दुबईवरून मॅच पाहण्यासाठी आलेले हितचिंतक असतील बापगोन संघाचे साजन जाबरे यांच्याकडून साहिलसाठी आणि केतनसाठी रोख रक्कम 500 म्हणजे 1000 रुपयाचं दोघांसाठी पारितोषिक आलंय. खरोखर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी दुबईवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आले आणि त्यांचं मात्र मन मोहित करून सोडलं या दोन फलंदाजांनी, केतन आणि साहिल. आता मात्र साहिल फलंदाजी ट्रॅकवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु नवीन गोलंदाज वापरला जातोय. संकेत पुन्हा एकदा पंचांचा इशारा, लेग स्टिक सोडून जाणार चेंडू ए सिटीज वाईड. एक धाव मिळेल. एकच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचले 39 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजून एकदा सुदेश जांभरेसाठी पण साजन जांभरे कडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी क्लीन बोल्ड ट्रिपल आउट उद्ध्वस्त. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? अगदी साईडला आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. अगदी काय कमबॅक पाहायला मिळालं या गोलंदाजाचं. धाव संख्या झाल्या आतापर्यंत चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी मिड विकेटचं क्षेत्र मिळेल तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 200 मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचेल आतापर्यंत 41 आकड्यावरती. विचार केला तर 2 चेंडूंचा फक्त खेळ समाप्त झाला. येणारे 4 चेंडू कसे असतील याकडे नजर असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आपल्याला प्रथमेश. त्याच्या बॅटमधून 2 धावा मिळाल्यात. राईट मध्ये विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू निघालाय. इथून मात्र निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून अगदी क्लीन बोल्ड काढत असताना साहिलला माघारी परतवलं. त्याच नंतर त्याची चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. म्हणजे पुन्हा एकदा राईट मध्ये विकेटने गोलंदाज सज्ज झाला. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. तिथे क्षेत्ररक्षक येत असताना जेल सोडले. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? आता मात्र स्ट्राईकला साहिल, फलंदाज असेल जिग्नेश. सुदेशच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. तो देखील चांगली फलंदाजी करतोय. अगदी झेल सोडलात की मॅच सोडलात हे देखील पाहणं गरजेचं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती. स्ट्राईकला सुदेश. पुन्हा एकदा सुदेश स्ट्राईक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. हो काय चेंडू टाकलाय. स्लोवर टप्प्याचा चेंडू होता. स्लोवर चेंडू हाताळला गेला. चेंडू पडला. त्यानंतर त्या चेंडूवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. फिंगर रोल करताना टाकले चेंडू थोडासा आतमध्ये येणारा, काटा बदलणारा चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत संकेत यांची. आतापर्यंत 5 चेंडू हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. समोरच्या फलंदाजाचा विचार केला तर चांगली धाव संख्या त्यांनी देखील उभारली होती. तर धाव संख्या जाऊन पोहोचले 41 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल संकेत यांचा. स्ट्राईकला असेल सुदेश. मोठा फटका, लो फुलटॉस चेंडू, त्याचा खरपून समाचार. इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त बघत राहतील. चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आलाय षटकार. 6च्या मदतीने धाव संख्याला जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती 47 धावा, म्हणजेच काय तर 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 48 धावा. तर यापुढे होणारा सामना असेल श्री बापदेव क्रिकेट संघ कुडगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल श्री महालक्ष्मी दांडा क्रिकेट संघ वाळवटी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. वाळवटी आणि कुडगाव संघ
असेल एका बाजूला असेल श्री बाबदेव क्रिकेट संघ कुडगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल श्री महालक्ष्मी दांडा क्रिकेट संघ वाळवटी. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचंय. वाळवटी आणि कुडगाव. शैलेश दापके कुडगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. शैलेश दापके कुडगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. अरे सामना चालू होतो यार. एस चालू असलेला सामना आपण पाहतो. एका बाजूला श्री कालबैलव क्रिकेट संघ सर्वे त्यांच्या विपक्षामध्ये नवशक्ती क्रिकेट संघ बापुवन. तर बापुवन संघ प्रथम फलंदाजी करत असताना अगदी 48 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलाय आणि ते पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालं. राज आणि करण. राजच्या बॅट मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार इथून आलाय कणकणीत चौकार. वाळवटी संघ आपला निर्णय देखील कळवायचा आहे. वाळवटी संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि कुडगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले आहे. तर वाळवटी संघ प्रथम करेल गोलंदाजी. अगदी राजची चांगली बॅटिंग. तर विचार केला तर पहिला गोलंदाज वापरला गेलाय सुजल. पहिला गोलंदाज वापरला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. अगदी 47 धावांचं 48 धावांचं टार्गेट पेलायचं आहे. आक्रमक पवित्रा त्याने देखील घेतलाय. राईट मध्ये विकेटने मोठा फटका पुन्हा एकदा. अगदी विचार केला तर आता मात्र तिथं क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चेंडू हातामध्ये कॅरी केला गेलाय. फेकीच झाली आहे आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केले गेले. एकच्या मदतीने धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती 5 धावा. 2 चेंडूंचा सामना 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव संख्येला आतापर्यंत 5 धावा म्हणजेच काय तर येणारे चेंडू असतील 4. 48 धावांचा टार्गेट पेलायचं आहे. राईट मध्ये विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय.
पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडूला मात्र अडवला गेलाय. तिथून फेकी झाली आहे, चांगली फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण केतनच्या माध्यमातून, चांगली बॅटिंग केली. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दमखम दाखवतोय आपल्या खेळामध्ये. विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली सुजल याची. राईट ऑफ द विकेटने पुन्हा एकदा सुजल. स्ट्राईकला असेल राज. मोठा फटका मिड विकेटचं क्षेत्र, तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. इथून आलाय पुन्हा एकदा चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. आक्रमक पवित्रा राज याने देखील घेतलाय. 48 धावांचं टार्गेट मला गाठायचंय आणि ते मी गाठणार या पद्धतीने मात्र खेळतोय. परंतु चांगली गोलंदाजी तितकेच दाद देतोय. धावसंख्या आतापर्यंत 10 धावा स्कोर कार्डवरती मात्र लगावल्या गेल्यात. मोठा फटका, काय घडले, चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. लांब 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 आलाय षटकार. 6च्या मदतीने धावसंख्याला जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. या षटकामध्ये 16 धावा म्हणजेच अगदी विजयाच्या उंबरठ्यावर जाईल का हा संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु चांगला स्टार्ट मिळालाय सर्व या संघाला. पुन्हा एकदा राज टू सुजल. चांगलं बॅटल रंगतंय. पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट डाऊन ग्राउंडचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव मिळाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्याला जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 17च्या सरासरीने धावा बनवतोय हा संघ. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. चांगली फलंदाजी राजची राहिली आहे. राज खेळतोय 5 चेंडू 16 धावांवरती. तर करण खेळतोय 1 चेंडू 1 धावेवरती. तर पहिला गोलंदाज वापरला गेला होता सुजल. आता तो देखील थोडासा महागडा ठरतोय. अगदी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा यारी दोस्ती चषक 2026 थरार आपण पाहतोय, अनुभवतोय. याची डोळा आणि हा रंगलेला सोहळा आपण अनुभवतोय. नवीन गोलंदाज वापरला जातोय. दुसऱ्या गोलंदाजची वर्णी लागली आहे जयदीप. परंतु स्ट्राईकला असेल राज. जयदीप तू राज. पहिला चेंडू असेल राजसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. आला एक खणखणीत षटकार. 6च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. अगदी काय सामना चाललाय. राज अगदी धुवाधार फलंदाजी, लाजवाब बॅटिंग राजची देखील राहिली आहे. अगदी जर विचार केला तर एका हाताने खिंड मात्र लढवतोय, खेळतोय. 6 चेंडू 22 धावांवरती. काय सामना चाललाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती अगदी भव्य स्वागत केलंय जयदीप याचं. पुन्हा एकदा राज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फसवा निघाला. चेंडूने काटा बदलला, पडला. त्यानंतर ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. फसवा चेंडू निघाला आणि धावसंख्या आतापर्यंत सिरावले पाहायला मिळते 23 धावा. अजून अर्धा बल्ला गाठायचा आहे. 48 धावांचं टार्गेट सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आता राहिली. कमबॅक केलंय गोलंदाजाने. अगदी आता मात्र रनअप मध्ये चाच पडलाय. पुन्हा एकदा रनअप घेतोय. परंतु समोर राज आपल्या नावाचा अगदी दरारा सोडलाय. राज याने अगदी मैदानावरती देखील राज्य करतोय असा राज फलंदाजीसाठी. आता मात्र वाईडचा चेंडू चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जेल सुटले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नव्हत्याचं होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. जेल कोणाने सोडले तर जेल तुम्ही राजची सोडले. सेट्स बॅट्समन ज्याच्या बॅट मधून जर विचार केला तर 8 चेंडू मध्ये 23 धावा आहेत आणि त्याची तुम्ही झेल सोडले. चुकीला माफी नसेल. अगदी संधी निर्माण झाली होती. राज माघारी परतला असता परंतु ते झालं नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अगदी लो फुलटॉस चेंडू होता परंतु इथे मात्र चार्ज पडताना पाहायला मिळाला करणला कायसा चेंडू समजला नाहीये. अगदी खराब चेंडू हाताळला गेला होता. परंतु जर विचार केलात ना तर तितकासा त्याच्यावरती समाचार घेता आला नाही करण याला. परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे जयदीप याची. एक फक्त षटकार आला त्याच्या विरोधामध्ये. मोठा फटका. आता
आता करणचा मुकाबला. आता मात्र लाजवाब बॅटिंग होते करणची देखील. 6 निशे धाव संख्या जाऊन पोहोचले 30 च्या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. सात चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. आता मात्र करणची बॅट बोलायला लागले. एका बाजूने राज, एका बाजूने करण आणि समोर जयदीप. काय घडलंय इथून मात्र 1+1 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 32 धावा. 7 मध्ये 16 बनवायच्यात. अगदी चुरशीचा सामना, सर्वांचे टोके वाढवणारा सामना आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळालाय. एका बाजूला असेल श्री काल भैरवनाथ क्रिकेट संघ सर्वे, त्यांच्या विपक्षामध्ये नवशक्ती क्रिकेट संघ बापुळान. ते मात्र आउटसाइड एज. इथून मात्र करणची आता खेळी बाद होईल, परंतु राज मैदानामध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसलाय सर्वे या संघाला. माफ करा, 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. नवीन गोलंदाजाची वर्णी लागले. तिसरा गोलंदाज, महत्वपूर्ण गोलंदाज वापरला जातोय मितेश, परंतु स्ट्राईकला असेल राज. नावाप्रमाणे या मैदानावरती राज करतोय असा राज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. लो फुलटा चेंडू, त्याचा खरपून समाचार. मिड विकेटचा क्षेत्र, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. अगदी सुरेश भटांची कविता आठवते. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल माझला अशी एकी भिंत नाहीये. अडवू शकेल माझला अशी एकी भिंत नाहीये. काय फलंदाजी करतोय, ला जवाब प्रत्युत्तर देतोय समोरच्या संघाला. धाव संख्या झाल्या आतापर्यंत 38 धावा. म्हणजेच काय तर विजयासाठी 4 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 4 मध्ये बनवायच्या 11. काय घडणार, कोण काढणार वार, कोण काढणार पलटवार. राईट मोद विकेट, गोलंदाज सज्ज झालाय. अगदी लो फुलटा चेंडू होता. इथून मात्र स्वतःकडे पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवतोय. आता मात्र 3 मध्ये बनवायच्या 11. नाही 3 मध्ये बनवायच्या 11. काय फलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि 29 धावांवरती राज खेळतोय. चांगली फलंदाजी. हा चेंडू निर्णायक असेल, हा चेंडू महत्वपूर्ण असेल. दोन्ही संघांसाठी हा चेंडू महत्वपूर्ण आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. काय घडलंय, 30 सर्कल भेदत जात असताना पाहायला मिळालाय. चांगली थ्रो झाली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2च्या मदतीने धाव संख्येला जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 40 धावा. आता मात्र 2 चेंडू विजयासाठी 9 धावा. 2 मध्ये बनवायच्यात 9. काय घडणार, 2 मध्ये 9. हा निर्णायक चेंडू. चांगली गोलंदाजी मितेशची देखील राहिली आहे. टिट पॉट ऍट, जशाला तसं उत्तर मात्र तो देखील देतोय. परंतु समोर राज. गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज आणि इथून मात्र चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा.
एक चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. 1 मध्ये 8. अगदी नो चेंडू किंवा अतिरिक्त धावा आली तर सामन्यामध्ये ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट, परंतु चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार आलाय चौकार. 4च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 45 आकड्यावरती आणि इथे मात्र बापूवन संघ विजय होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन बापूवन संघ. अरे थकले का सगळे? गाणं अजून बाकी आहे, चल लाव. साहिल साहिल यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचंय. साहिल या मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारा. साईनाथ पाष्टे साहेबांना मी विनंती करतो की तुमच्या हस्ते साहिलला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. साईनाथ पाष्टे साहेब या, आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. काय खेळलाय आपलातून फलंदाजी साहिलची देखील राहिली आहे. जोरदार टाळी मित्रांनो, त्याचं अभिनंदन करा. साहिल या, आपल्याशी जोडले जा. चांगली फलंदाजी केली आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील स्वीकारलाय. तर या आयोजन आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? काय नाही, खरंच खूप मस्त केलाय आणि इथे खेळायला देतात तेच नक्कीच संधी दिली आहे. हार्दिक अभिनंदन तुला देखील आणि तुझ्या टीमला देखील. चला कॅमेरामॅन जाऊयात मैदाना दिशेने.